नमस्कार मित्रांनो, सर्वात महत्त्वाची योजना जी आजपर्यंत असलेल्या योजनांपैकी खूप महत्त्वाची ठरलेली आहे सर्वच माता भगिनींसाठी, ज्याचे नाव आहे लाडकी बहीण योजना. परंतु अजून देखील बऱ्याच भगिनींना याबद्दल जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर झालेले नाहीयेत. तर आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. योजनेविषयीची माहिती. योजनेचे नाव आहे लाडकी बहीण योजना. राज्य आहे महाराष्ट्र. लाभार्थी फक्त महिला. योजना कधी सुरू झाली बघा. योजना सुरू झालेली आहे 1 जुलै 2024 मध्ये, म्हणजे आत्ताच. प्रस्तावना. राज्यातील महिलांचा आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचा योग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास 28/6/2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे बघा. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला, तसेच या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेअंतर्गत आता 21 ते 65 वर्षातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. सुरुवातीला यामध्ये 21 ते 60 वर्षापर्यंतची अट घालण्यात आली होती. आता यामध्ये 5 वर्षांनी मुदत वाढवण्यात आलेली आहे, लक्षात घ्या. तसेच कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, लक्षात घ्या. परंतु ही जमिनीची अट ही आता शिथिल करण्यात आलेली आहे. जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आलेली आहे. योजनेची कालमर्यादा किती आहे बघा. या योजनेत आता दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबत कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील. आवश्यक कागदपत्र काय काय आहेत बघा, लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे, बघा लक्षात घ्या. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणातून सूट देण्यात येत आहे. ऑफलाईन फॉर्म बघा, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत आहे, तो बघून घ्या. तो त्या पद्धतीनेच फॉर्म असणार आहे, लक्षात घ्या. थँक यू फॉर वॉचिंग. अशाच योजनांची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक